नमस्कार, तुमचं काय नाव? माझं नाव आहे राजेश शेट्टी. आणि मुंबईत किती वर्षापासून राहता आणि काय काम करता? मुंबईमध्ये मी बहुतेक 70 वर्ष झाले माझ्या वडिलाला. तेच म्हटलं तुमचं. आणि मी लार्सन अँड टुब्रोमध्ये सर्व्हिस करतो आहे. कशामध्ये? लार्सन अँड टुब्रो. अच्छा. हां, LNT. हां. काय आहे, आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं आता निवडणूक लागलेली आहे. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची या ठिकाणी भरपूर काळ सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेमध्ये. परंतु आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. कोण म्हणतं की आमची शिवसेना खरी आहे, कोण म्हणतं नाही आमची शिवसेना खरं आहे, कोण म्हणतं यांची वेगळी शिवसेना आहे, यांचं हिंदुत्वचे विचार यांनी सोडून दिले, कोण म्हणतं आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. काय वाटतं या ठिकाणी भाजपचे पण काही विकास काम आहे, मेट्रोसारखे प्रकल्प भाजपने या ठिकाणी आणले. भाजपच्या विकासाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं, किंवा महानगरपालिकेत नेमकी काय वाटतं, सत्ता कुणाला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एक ऐकून घ्या की 2017चा जो इलेक्शन होता तो काळ वेगळा होता आणि 2025चा जो इलेक्शन आहे तो लेट टाईप फाईट आहे. याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो की राज आणि उद्धव दोघे एकत्र आले तर मुंबईमध्ये जो राहणारा मराठी माणूस आहे त्याचा जल्लोष झाला आणि याचा परिणाम तर महानगरपालिकामध्ये येणार. आणि का जो मराठी मत जो तुटायचा होता तो मराठी मत आता एकत्र होणार याच्यामध्ये. आणि मुंबईमध्ये मराठीला वाचवण्याचं एकच आहे, उद्धव आणि राज. आम्ही BJPची बी सत्ता बघितली, जमीन लेवलवर कोण काम करत नाही हो. आता तुम्ही पालकमंत्री आहे, पालकमंत्रीचा काय असतो, पालनहार, मुंबईचा पालन करणारे. महानगरपालिकेचा दवाखाना बघा, लोकाला दवाई नाही आहे, संडास भरलेले, चहापेक्षा किटली गरम. म्हणजे मुंबईत सुद्धा अशी परिस्थिती हॉस्पिटलची, सरकारी हॉस्पिटलची. कॅम्पला जावा, नायरला जावा, 23 नंबरमध्ये वार्डमध्ये जावा ना, किती संडास भरलेले. तिकडचा DNA काय बघतो आहे. सामान्य माणूस तेव्हा फिरतो तेव्हा माहिती पडतो की मुंबईमध्ये काय आहे, जमिनी अस्तरमध्ये कोण काय काम करतो. आता तुमच्या मागे पुढे मी फिरला, तो नेता नाही होत. नेता तो असतो जो रस्त्यावर उतरतो, लोकांची हालचाल काय आहे. आज नेता म्हणजे फक्त फॅशन झाली आहे, लाल दिवा आणि मला फक्त नेता म्हणा बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता कोई मोठा माणूस काय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोई येणारे असतो तो मोठा मोठा बॅनर लावतात आहे, खाली बॅनरामध्ये खाली हात जोडतात आहे. जमिनीवर आहे का? मला सांगा मुंबईची परिस्थिती काय, आज किती महाग झाले, लोकाला किती कष्ट होतात आहे गोरगरीब. दुसरा एक विषय, मुंबईत जर विचार केला तर मुंबई एकदम चकाचक आणि क्लीन आहे. मस्जिद बंदर च्यापेक्षा पण समजा मुंबई सेंट्रल असेल, चर्चगेट असेल किंवा तुमचं मंत्रालयाचा एरिया असेल, परंतु मुंबईची रस्ते खूप चकाचक आहे तिकडे. पण इकडचा जर परिसर बघितला तर काही काही ठिकाणी रस्त्यात खड्डे, कचऱ्याचं साम्राज्य आहे, धूळ भरपूर आहे, स्वच्छता बिलकुल नाही आहे. किंवा म्हणजे इच्छाशक्ती असलं तर करू शकतो तिथं जर चांगल्या कामाची क्वालिटी होते, चर्चगेट किंवा तुमचं मंत्रालयाच्या एरियात वगैरे, तर इकडे काय होत नाही. पहिला गोष्ट हे ऐकून घ्या की जो इकडचा नगरसेवक असतो, 17पासून नगरसेवक आता 9 वर्ष झाले, बरोबर आहे, राईट. 9 वर्षामध्ये नगरसेवकने आपला एरियामध्ये काय काम केला तो मला दाखवा. या ठिकाणी तुमचे जे आमदार आहे कोणत्या पार्टीचे आणि मतदारसंघ कोणता आहे? हा आता बघा 72चा मतदारसंघ आहे, जोगेश्वरी विधानसभा. अच्छा. याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे आमदार? शिंदे पक्षाचे आहे. रवींद्र वायकर MP आहे, खासदार आहे. अच्छा. आणि खासदार कोणत्या पक्षाचे? खासदार शिंदे ग्रुपचे. आणि आमदार? आमदार उद्धव ठाकरेचे, बालानर. काय नाव? बालानर आमदार आहे, रवींद्र वायकर खासदार आहे. तर मी काय म्हणतो, जमिनीवर तुम्ही या ना, जमिनाची काय सच्चाई आहे. एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे, जमिनीवर येत नाही, फक्त ते हवेत फॅशन म्हणूनच राजकारण करता. नगरसेवकापासून तर सगळेच फक्त फॅशन, बाकी जनताचं काय त्यांना म्हणजे असं. तुम्हाला सांगू एक लक्षात घ्या, हायफाय गाड्यांमध्ये फिरायचं, हायफाय गाड्यामध्ये घुसता, त्यांच्या करम त्यांच्या पाठी. माझा एक पब्लिक सामान्य एक असतो की लोकाला काय पाहिजे, रोटी कपडा और मकान. तुम्ही काय महानगरपालिकामध्ये तुम्ही म्हणता दवाखान्याचीच परिस्थिती एवढी भयानक येतात, त्याच्यापेक्षा आता वेगळं. अरे कोण आहे, तुम्ही जावा, मुंबईचा पालकमंत्री कोण आहे त्याला मी निवेदन करतो
की जेवढे मिनिस्टर आहे तेवढे मुंबईचे महानगरपालिकाचे दवाखाने जाऊन बघावा, तिकडचा लोकाला काय त्रास होतो. औषधं भेटत नाही वगैरे काय काय प्रॉब्लेम भेटत नाही, चिठ्ठी देतात आहे, जावा बाहेर घ्या. त्यांच्या फार्मसीचं 7 गार्ड आहे. तो कोणाचं काम आहे? महानगरपालिकाचा रिपोर्टिंग कमिशनर रिपोर्टिंग बाय CM. सगळ्यात मोठा अर्थसंकल्प, सगळ्यात मोठी म्हणजे आर्थिक राजधानी आहे आणि हिचं मोठं म्हणजे खूप मोठं बजेट आहे महानगरपालिका. किती टॅक्स जातो केंद्राला, याच्यावर कोण बघतो? निवडणूक आली तर रोटी भाजायला सुरुवात करतात आहे. मराठी माणसासाठी काय केला मला सांगा? लोकांसाठी काय केला? सर्व जाती धर्माचा इकडे राहतात आहे ना, सर्व प्रेमाने राहतात आहे. आणि हा माझा मित्र मुसलमान आहे, त्याचा वडील माझा मित्र आहे, तो ईदला त्याच्या घरी जातो, बिर्याणी खातो. मला तर काय वाटत नाही, नेता लोकाला वाटतो. इलेक्शन आली तो मुसलमान, तो पारसी, तो भैया, हा गुजराती, तो साऊथ इंडियन. बरोबर आहे. आता सुरू झालंय नाही मराठीच महापौर झाला पाहिजे. कोण म्हणतं तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का? कोण म्हणतं नाही नाही हिंदूच महापौर होणार. आता त्याच्यावरून विकासाचा मुद्दा कोण बोलत नाही, पण कोण म्हणतो आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू, कोण म्हणतं आम्ही भ्रष्टाचारी स्ट्रॅक रेकॉर्ड आहे यांचं. सर्वप्रथम बघा, कोय राजकारणमध्ये कोय धुतलेला नाही आहे. सर्व घाटघाटच्या पाणी पिऊनही एवढा पोस्टवर येतात आहे. माझं एवढं म्हणणं आहे की यावेळा जो महाराष्ट्रामध्ये जो महापौर बसणार तो मराठी माणूसही बसणार. किंवा आता लोक त्रास झाले. ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही महाराष्ट्राचे बॉस हो, तुम्ही चांगला काम करताय. तुमच्या हाताखाली जो मिनिस्टर आहे त्याचा परफॉर्मन्स काय आहे तुम्ही केव्हा बघितला का? एखादा पोस्ट तुम्हाला दिला तो न्याय देतो आहे का? लोकांपर्यंत काम पोचवतो का? हे महत्त्वाचे असतो. तुमचं मूळ गाव काय आणि तुमचं नेमकं बघा, वडिलोपार्जित काय व्यवसाय? माझा मूळ गाव कर्नाटक. कर्नाटकमध्ये कुठं? राहणार बेंगलोर. आता आपण बेंगलोरचा विषय निघाला म्हणून सांगतो. बेंगलोर आता पण बेंगलोर तर सांगतो. बेंगलोर सिटी किती छान आणि किती डेव्हलप झाली तुम्ही जर बघितली असेल तर. मुंबई जर म्हटलं तर अगदी जगामध्ये मुंबईचं नाव निघतं आणि मोठी आर्थिक राजधानी. पण तसं बघितलं मुंबई फक्त न्यू मुंबईचं हायफाय दिसतं. इथं तर कुठं खारचं काय खार बघितलं कसं आहे सगळं. म्हणजे मी तुम्हाला पहिला गोष्ट काय सांगतो, बेंगलोर किती डेव्हलप झालं. महानगर कोणा हातामध्ये आहे? आता 9 वर्ष इलेक्शन झाले नाही. तो तिकडचा नगरसेवक असतो, तो बघायला पाहिजे की एरियामध्ये काम होतो की नाही होत. हे महानगरपालिकेचं काम आहे का? मोदीचं काम नाही आहे तो, ना देवेंद्र फडणवीसचं काम आहे. तो महानगरपालिकामध्ये जो प्रतिनिधी लोक चुनून देतात आहे तो त्याचा काम आहे की तो 5 वर्षामध्ये काय रिझल्ट देतो, लोकांचा काय काम करतो. असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस आमदार उभा राहतो त्यावेळेस पण असेच प्रश्नांची विकासाच्या बद्दल बोलता. काय मूलभूत सुविधा, आमदारकीला पण तेच, नगरसेवेला का पण प्रत्येकाची जबाबदारी ही आमदार असेल, खासदार असेल किंवा नगरसेवक असेल, सगळ्यांच्या त्या जबाबदाऱ्याचे. असं नाही का फक्त नगरसेवकाची ती जबाबदारी. गोष्टी एक असतो, आमदारचा तो विधानसभामध्ये बसतो. आमदार आपण निवडून देतो, त्याचा कर्तव्य काय असतो की जेवढा तुमचा एरिया आहे तो एरियाचा काय प्रश्न आहे तो विधानसभामध्ये मांडेल. तो आमदार मांडत नाही. जे गोष्ट मांडायचा तो मांडत नाही. खासदार असतो, जोगेश्वरीचा एरिया किती आहे, त्यांचा जो एरिया असतो लय मोठा असतो खासदाराचा, तो दिल्लीला जाऊन तो मांडायला पाहिजे की मला असा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती काय माहिती का? विकास काम जर एखाद्या काही तर मी असं ऐकले कामं फक्त कागदावर राहते आणि पैसे काढले जातात त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, प्रत्येक कामामध्ये आमदारापासून तर सगळ्यांपर्यंत डायरेक्ट टक्केवारी चालते. 10%, 15%, 20% कामं मंजूर करण्याचे. बघा, याच्यावर तुम्ही ना बोलू शकतो. रिअलिटी मेन म्हणजे बघा, रिअलिटी हे आहे, जो खात्याचा मिनिस्टर आहे तो CMला नजर ठेवायला पाहिजे का मिनिस्टर कसा आहे. ते तर बोलत नाही आम्ही पारदर्शी सरकार आहे, आमचं सरकार पारदर्शी. आता काय आहे, इलेक्शनमध्ये सर्व बोलणार की मी पारदर्शक आहे, समजले का? मी बोलणार मी काय घेत नाही, लेकिन त्याचा मूल असा माझा बोलायचा महत्त्व आहे का तो रिअलिटी काय काम करतो, तो केवढे पैसे महानगरपालिकामधून आपला वार्डामध्ये यूज करतो
लोकांसाठी लादी बिदी मेन काय असतो रस्ते. पाऊस पडला की पाणी भरायला नाही पाहिजे. आणि असा एक उदाहरण सोडा, आपण पहिल्याला उदाहरण करता अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, हे माणसा लोकांनी काम करून गेले महाराष्ट्रामध्ये. बाळ ठाकरे हिंदू हृदय सम्राट, याच्याबद्दल मी एवढंच वाक्य सांगणार. तो माणूस होता, तो त्याने काम कसा करायचा आणि काम कसा करून घ्यायचा, एक लहान कार्यकर्त्याला कसा मोठा करायचा, त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आजच्या नेत्याखाली स्वतःच मोठा होतात आहे, कार्यकर्ता पार्टी बसलेले. ते काय इकडून तिकडे पक्षात गेले त्यांना तिकीट भेटून जातं. मला एकच आहे, तुमच्या G7 न्यूजच्या माध्यमातून एक मी तुम्हाला अख्खा महाराष्ट्राला एक संदेश देतो आहे की हा महानगरपालिकामध्ये जो इलेक्शनमध्ये तुम्ही कॅन्डिडेट जो उभा करताय, वो खरोखर जनतावर खरा उतरणारा कॅन्डिडेट आहे की नाही आहे, हे पहिला तपास करायला पाहिजे. याच्यानंतर तुम्ही त्याला प्रतिनिधी करून त्याला उभा करा. जोगेश्वरीमध्ये असा कोणता विषय महत्त्वाचा आहे का? तो प्रश्न आहे लोकांचा, पण तो मिटलेला नाही, असं काही आहे का? बघा, जोगेश्वरीमध्ये असं तुम्ही बघितलं जाय तो काय मेल प्रश्न असतो SRAचा. SRA बिल्डिंगचा डेव्हलपमेंट असतो. 3 वर्षामध्ये SRA बिल्डिंग बनत नाही, 12 13 वर्ष त्याला जातो बनला. त्याच्यामध्ये राहणारा जो सपना जो बघतो आहे की मी उद्या झोपडावरून जाणार बिल्डिंगमध्ये, तो माणूस बिचारा जगामध्ये राहत नाही. असं पण मी बघितलं आहे की माझा जेवढे बसले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा, सर्वाला माझी एक विनंती आहे की SRA डेव्हलपमेंटचा जो पण ऑफिसर हो, बांधकाम मिनिस्टर कोणाकडे आहे? एकनाथ शिंदेकडे. तर माझी हे विनंती आहे की तुम्ही SRAमध्ये लक्ष द्या. तो 3 वर्षामध्ये कंप्लेंट व्हायला पाहिजे. 3 वर्षामध्ये कंप्लेंट नाही झाला तो असा बिल्डरवर तुम्ही कारवाई करा. महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये की एक झोपडपट्टीला राहणारा आज जो 1 BHK खरेदी नाही करू शकत, त्याचा सपना असतो. तो बाळासाहेबांनी सपना दिला, हे 40 लाख घर SRAच्या, ते बाळासाहेबांनी सांगितला होता. कधीची गोष्ट आहे तरी ही, याची लई चर्चा होती. तुम्ही आता 95 छान निर्णय घेतला त्यांनी ना. हां, तो बाळासाहेबने SRAचा जो निर्णय घेतला होता तो आज कोण अंमलबजावणी 40 लाख लोकांना घर, 40 लाख मुंबईमध्ये SRAचा घर भेटणार आहे. हे पात्रता काय, कोणत्या लोकांना? पण ते सर्व लोकांना. आता तुम्ही सलम एरियामध्ये राहतात आहे, तुमचा एरिया तुटला तर तुम्हाला SRAमध्ये तुम्हाला राहणारच देणार ना. तो बिल्डर आता 3 वर्षामध्ये बनवत नाही, 12 वर्ष कसा जातो, याचा हा मूळ प्रश्न आहे. आणि दुसरी पण ते जे प्रोजेक्ट बनवतात त्याची क्वालिटी राहते की पण चांगली? बघा, तो क्वालिटी बनवणारे कोण आहे? महानगरपालिकाचे अधिकारी येतात आहे, तो माटी बघतात आहे, सर्व बघतात आहे ना. तो त्याच्यामध्ये त्यांचा काय कारभार आहे? आता मी एखादा घर बनवायला निघाला तो त्याची क्वालिटी काय आहे तो बघणारे कोण आहे? महानगरपालिका. तो त्याचं काम आहे तो बघणार. जो बिल्डिंग बनवतो आता बरोबर खड्डा खोदतात आहे का, बरोबर बनवतात आहे का? दुसरा एक तुमचा शेवटचा प्रश्न आणि आपण थांबू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजसाहेब उद्धव साहेब एकत्र झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलले की जसे काय युक्रेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष, जसं काय तिकडून पुतीन येऊ राहिला, इकडून झेलेन्स्की येऊ राहिला, आणि दोघं जसे काय एक झाले असं माध्यमांनी दाखवलं. व कुणाला जर वाटत असेल का याच्यामुळं काहीतरी विशेष मराठी मातांवर परिणाम पडेल, तर असं काही होणार नाही. व मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप ठाकरे लोकांनी केलं आहे. व ते तर आहेच, पण अमराठी लोकांवरच कायमीने हल्ले करून ते लोकसुद्धा यांच्याबरोबर नाही आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबर कोणीच नाही आहे. बघा, मुख्यमंत्री तो अख्खा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. सर्वाची एक बोलायची एक शैली असते. आणि अख्खा तुम्ही महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग करा की दोन्ही भाव एकत्र आहो नंतर काय जल्लोष झाला, याचा रिझल्ट तुम्हाला 16 जानेवारीला तुम्हाला दिसणार. एवढाच आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढाच सांगतो आहे की यावेळा जो महानगरपालिकाचा जो इलेक्शन आहे एवढा टफ आहे की कोण कोणाला लहान समजू नये. सर्व मेहनत करणार आहे. जनता त्याला जो समर्थन देणार तोच महानगरपालिकामध्ये विजय करून येणार आहे.
बरोबर. खूप धन्यवाद तुमचा, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. ठीक.